महाराष्ट्राच्या हृदयात नाशिकपासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर एक मंदिर आहे, जे जवळजवळ 1000 वर्षापासून शांतपणे उभे आहे. यंत्रांनी नाही, आधुनिक साधनांनीही नाही, तर माणसाच्या हातांनी, भक्तीने आणि काळाला आव्हान देणाऱ्या दृष्टीने बांधलेले हे मंदिर भारताच्या प्राचीन वैभवाचे एक विसरलेले रत्न. मंडळी, पल्लवीधारा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत खास ठिकाणी आहोत, ते म्हणजे नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमधील गोंदेश्वर मंदिर. नाशिक शिर्डी महामार्गावरून प्रवास करताना कदाचित तुम्ही या शहरातून गेलाही असाल, पण या परिसरात कोणता खजिना आहे हे तुम्हाला कदाचित माहीतही नसेल. सिन्नर हे प्रवरा आणि गोदावरी या 2 नद्यांच्या मध्ये वसलेले आहे. या सुपीक भूमीत अनादी काळापासून संस्कृती फुलत आलेल्या आहेत आणि इथेच उभे आहे एक इतके भव्य मंदिर संकुल की इतिहासकार त्याला मध्यमयुगीन दख्खनच्या स्थापत्यकलेचा सर्वात पूर्ण जतन केलेला नमुना म्हणतात. मंदिर सिन्नर बस स्थानकापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर आहे. नाशिकवरून रस्त्याने 30 ते 45 मिनिटात इथे सहज पोहोचता येते आणि सर्वात महत्त्वाचे, प्रवेश इथे पूर्णपणे विनामूल्य आहे. मित्रांनो, मंदिर पाहण्याआधी चला 1000 वर्षापूर्वी मागे जाऊया. गोंदेश्वर मंदिर सेवना म्हणजेच यादव राजघराण्याच्या काळात बांधले गेले. सिन्नरला इतिहासकार प्राचीन सिंधीनगर म्हणून ओळखतात, जे यादवांच्या साम्राज्यपूर्व काळातील एक महत्त्वाचे केंद्र होते. स्थानिक परंपरेनुसार सिन्नरचा उल्लेख 1069 सालच्या ताम्रपटात प्रथमच आढळतो. रावे सिंगुनी किंवा सेऊणचंद्र यांनी सेऊणपूर नावाचे शहर वसवले, जे आज सिन्नर म्हणून ओळखले जाते. हे मंदिर राव गोविंदाने बांधले असे सांगितले जाते. ते गावली समाजाचे राजपुत्र होते, म्हणजे यादव समाजाचे, आणि सिन्नरच्या संस्थापकाचे पुत्र होते. मंदिराच्या बांधकामावर त्या काळी तब्बल 2 लाख रुपये खर्च झाले. एक अतिशय मोठी रक्कम त्या काळातली. काही इतिहासकारांच्या मते 12व्या शतकाच्या सुरुवातीला राज्य करणाऱ्या गोविंदराज नावाच्या यादव राजाने हे मंदिर बांधले. 1294 साली अलाउद्दीन खिलजीने दौलताबाद किल्ला जिंकल्यानंतर यादव राजवटीचा अस्त झाला, पण या मंदिराने ते सारे उलथापालथ पाहिले आणि तरीही ते आजही शाबूत उभे आहे. हे खरोखरच अद्भुत आहे. आता तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न पडला असेल, या मंदिराला गोंदेश्वर हे नाव कसे मिळाले? गोंदेश्वर हे नाव ऐकताच मनात कुतूहल निर्माण होते. मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे, परंतु अनेकांचे मत आहे की गोंद हे नाव या प्रदेशात एकेकाळी राहणाऱ्या गोंड समाज म्हणजे गोंड जमातीशी संबंधित आहे. मौखिक परंपरेनुसार गोंड जमातीचे लोक शिवाला त्यांचे रक्षणकर्ते मानत होते. कालांतराने हा देव गोंदेश्वर म्हणजे या भूमीचे आणि तिच्या लोकांचे रक्षण करणारा शिव म्हणून ओळखला जाऊ लागला. मंदिराचे दुसरे नाव आहे गोंदेश्वर महादेव मंदिर. इथे शिवलिंग हे प्रमुख उपास्य दैवत आहे आणि मंदिराची रचना अशी केली आहे की सूर्योदयाचे पहिले किरण थेट गर्भगृहातील शिवलिंगावर पडतात. काय अफलातून नियोजन आहे हे. मित्रांनो, आता आपण या मंदिराच्या सर्वात रोमांचक भागाबद्दल बोलूया, त्याची स्थापत्यकला. गोंदेश्वर मंदिर हे पंचायतन शैलीत बांधले गेले आहे, म्हणजे एका मध्यमवर्ती मुख्य मंदिराभोवती 4 उपमंदिरे असतात. इथे मुख्य मंदिर भगवान शिवाचे आहे आणि 4 उपमंदिरे अनुक्रमे सूर्य, विष्णू, पार्वती आणि गणेश यांना समर्पित आहे. मंदिराची रचना 125 बाय 95 फूट चौरस आकाराची आहे. बाहेरच्या भिंती एका विशेष तारेच्या आकारात आहे, ज्या या मंदिराला इतर मंदिरांपेक्षा वेगळे बनवते. हे मंदिर भूमिज शैलीत बांधले गेले आहे, जी नागर आणि द्राविड शैलींचे एक उत्कृष्ट मिश्रण आहे. याला अनेक जण हेमाडपंथी शैली म्हणतात. हेमाडपंत म्हणजे हेमाद्री पंडित, यादव राजवटीतील एक मंत्री, यांनी ही शैली लोकप्रिय केली. या शैलीचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण लक्षण म्हणजे स्थानिक काळ्या बेसाल्ट दगडाचा वापर, म्हणजे चुना वापरून सिमेंट किंवा मोर्टारशिवाय बांधकाम. बघा, हे दगड एकमेकांमध्ये इतक्या घट्ट बसवले आहेत की 1000 वर्षांनंतरही ते टिकून आहेत.
कोणतीही आधुनिक सिमेंट नाही, कोणताही लोखंडी सळई नाही, फक्त दगड आणि कौशल्य. मंदिराची रचना अशी आहे की मुख्य मंदिराला 3 बाजूंनी प्रवेशद्वार असलेला मंडप आहे. मंडपाच्या पुढे सभा मंडप आहे आणि आतमध्ये भव्य गर्भगृह आहे, ज्यात शिवलिंग विराजमान आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर नंदी मंडप आहे. भव्य दगडी नंदी महाराज इथे विराजमान आहेत. मुख्य मंदिराला नागर शैलीचे शिखर आहे, जरी त्याचा वरचा भाग आता शाबूत नाही. मंडळी, या मंदिराचे कोरीव काम बघून तुम्ही थक्क व्हाल. मंदिराच्या भिंती म्हणजे जणू एक दगडी ग्रंथच आहे. इथे रामायण आणि महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. देव, देवी, अप्सरा, यक्ष, किन्नर आणि गंधर्व यांच्या मूर्ती संपूर्ण परिसरात पाहायला मिळतात. आणि इकडे महाभारताच्या युद्धाचे शिल्पही आहेत. 1000 वर्षापूर्वीच्या कारागिरांनी हे सगळे दगडावर इतक्या सूक्ष्मपणे कोरले की आजही प्रत्येक तपशील स्पष्टपणे दिसतो. मंडपाच्या मध्यभागी भगवान विष्णूच्या कुर्म अवताराचे शिल्प कोरलेले आहे. विष्णू मंदिरातील खांबावरील कोरीव काम या प्रदेशातील सर्वात सुंदर उदाहरणांपैकी एक मानले जाते. दक्षिण दरवाजाच्या बाहेरच्या भिंतीवर अप्रतिम कोरीव काम आहे. प्रवेशद्वाराजवळ एक छतयुक्त भाग आहे, जो पूर्वी पहारेकरी आणि पुजारी यांच्यासाठी होता. आज हे शांत विश्रांतीचे ठिकाण आहे. आता आपण प्रत्येक मंदिर जवळून पाहूया. मुख्य मंदिर म्हणजे भगवान शिव. भगवान शिव गर्भगृहात मोठे शिवलिंग विराजमान आहे. सूर्योदयाचे पहिले किरण थेट शिवलिंगावर पडतात. हे मंदिराच्या पूर्व पश्चिम दिशेतील रचनेमुळे शक्य होते. सूर्य मंदिर, पूर्व दिशेचे उपमंदिर सूर्यदेवाला समर्पित. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने ASIने हे मंदिर संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. 1915 सालापासून या मंदिराचे जतन केले जात आहे. अलीकडेच काही नूतनीकरणाचे कामही झाले आहे, जे स्वागतार्ह आहे. महाशिवरात्रीला इथे मोठे उत्सव साजरे होते. म्हणजेच रात्रभर जागर, भजन, पूजा आणि भाविकांची गर्दी इथे जमते. पण इतर दिवशी हे मंदिर शांत आणि निवांत असते. एक अस्सल आध्यात्मिक अनुभव देणारे हे ठिकाण. जवळच गारगोटी म्युझियम आहे, भारतातील एकमेव खनिज संग्रहालय. सिन्नर MIDC परिसरात हे आहे, तेही तुम्ही यासोबत बघू शकता. मंडळी, गोंदेश्वर मंदिर म्हणजे केवळ एक पर्यटन स्थळ नाही, ते भारताच्या अतुलनीय शिल्पकलेचे, आस्थेचे आणि इतिहासाचे जिवंत साक्षीदार आहे. 1000 वर्षे उलटली, राजवटी बदलल्या, पण हे मंदिर आजही शांतपणे उभे आहे, आपली वाट पाहत. जर तुम्ही नाशिक किंवा शिर्डीला जाणार असाल तर सिन्नरला एक छोटासा वळसा घाला. हे मंदिर पाहणे म्हणजे एक वेगळ्याच युगात प्रवास करण्यासारखे आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पल्लवी धारा या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना अवश्य पाठवा आणि कॉमेंटमध्ये सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही. जर या ठिकाणी तुम्ही भेट दिली असेल तर तुमचा अनुभव कसा होता तेही आम्हाला कमेंट्स थ्रू कळवा. भेटूया नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.